नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज रित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तसेच आज दुपारनंतर आपल्याला 26 जून दुपारनंतर कोणत्या प्रदेशामध्ये पाऊस पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला अंदाज खराच ठरणार मित्रांनो। काल पण ठरला, परवा पण ठरला होता। आता या ठिकाणी बघू शकत असाल मित्रांनो, मुंबई लगतच्या प्रदेशामध्ये आज काय परिस्थिती असणार आहे। मुंबई आहे, वसई विरार आहे, त्यानंतर पनवेल आहे, उल्हासनगर, ठाणे, कर्जत, पेण, अलिबाग, मुरुंद, त्यानंतर महाड, दापोली, खेड, चिपळूण, त्यानंतर इकडं रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी, देवगड, मालवण या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, कराड आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, निप्पाणी आहे, त्यानंतर इकडं सांगली, तासगाव, विटा, वडूज, सातारा, महाबळेश्वर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पुण्याचा प्रदेश मित्रांनो, पुणे आहे, लवासा आहे, लोणावळा आहे, चाकण आहे, त्यानंतर जुन्नर आहे, कर्जत आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, त्र्यंबकेश्वर, नाशिक हा जो प्रदेश आहे मित्रांनो, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, निफाड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा, जो मनमाडचा आसपासचा जो प्रदेश आहे मित्रांनो, मनमाड आहे, येवला आहे, कोपरगाव आहे, श्रीरामपूर आहे, वैजापूर आहे, मालेगाव आहे, त्यानंतर इकडं नंदुरबार आहे, पिंपळनेर आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण धुळेमध्ये एंट्री करतात, धुळे आहे, त्यानंतर धुळे, शिरपूर, त्यानंतर चाळीसगाव, कन्नड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बघू शकत असाल मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर पैठण आहे, त्यानंतर जालना, अंबड, गेवराई, शिरूर, कसार, बीड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जामखेड आहे, लोणी घाट आहे, करमाळ आहे, बार्शी आहे, त्यानंतर धाराशिव आहे, कळंब आहे, त्यानंतर तुळजापूर आहे, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, जो आंबेजोगाई आहे, परळी, वैजनाथ, गंगाखेड, परमरी, जिंतूर, मंठा, परतूर, शेलू, माजलगाव, लोणार, देऊळगाव, राजा, जाफराबाद, जालना, भोकरदन, चिखली या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं लातूर जिल्ह्यामध्ये लातूर आहे, शिरूर, अनंतपाल आहे, औसा आहे, निलंगा आहे, अहमदपूर आहे, त्यानंतर कंधार आहे, उदगीर आहे, त्यानंतर नांदेड, बसमत, अर्धापूर, पूर्णा, भोकर, पेठउमरी, नायगाव, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं औंढा नागनाथ आहे, बसमत आहे, हिंगोली, शेनगाव, रिसोड, लोणार, मेहकर, जानेफळ, मालेगाव, पातूर, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, लाड, मानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर। आता हा अंदाज लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, दिग्रस, दारवा, नेर, पुसद, आर्णी, त्यानंतर यवतमाळ, घाटंजी, किनवट, पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये आपला वर्धा जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आहे, पुलगाव, हिंगणघाट, वडकी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो, अकोला आहे, दर्यापूर आहे, मूर्तिजापूर आहे, अकोट आहे, तेलारा आहे, त्यानंतर जळगाव, जामोद आहे, त्यानंतर बऱ्हाणपूर, मलकापूर, नांदुरा, खामगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भुसावळ, यावळ, जळगाव, चोपडा, एरंडोल, अंबळनेर, परोळा
त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे चिखलदरा, अचलपूर, परतवाडा, अमरावती, मोर्शी, मोझरी, आष्टी, आर्वी, चांदूर, कारंजा, नरखेड, काटोल, त्यानंतर इकडं सावनेर आहे, नागपूर, रामटेक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोर आहे, त्यानंतर गोंदिया आहे, त्यानंतर वारासिवनी, त्यानंतर इकडं बघू शकत असाल भंडारा, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचिरोली, चंद्रपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो आपल्याला 26 जून 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.